महायुतीचे आमचे उमेदवार सन्मान्य राणे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज ही भव्य अशी सभा इथे आयोजित केलेली आहे आणि ह्या सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्मान्य बाळा नांदगावकर साहेब, सन्मान्य अभ्यंकरजी, सन्मान्य नितीन सरदेसाईजी, भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्मान्य अडसूळ साहेब, मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य आगरेजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य अभित नाईकजी, मंचावर उपस्थित असलेले महायुतीचे सगळ्या घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते, समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आता काही क्षणातच सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य राणे साहेब हे या मंचावर येणार आहेत आणि त्या अगोदर कमी बॉलमध्ये जास्त रन बनवण्याची जबाबदारी आमच्यासारख्या खेळाडूंवर आहे। आजची ही सभा प्रचाराच्या निमित्ताने होते आहे। मी नांदगावकर साहेबांना सांगेन की साहेब, काल पण इथे एक सभा झाली, ग्राउंडच्या पेक्षाही 50% पुढे स्टेज बांधला गेला आणि आमच्या सिंधुदुर्गामधल्या लग्न समारंभाला पण कालच्या सभेमध्ये पेक्षा जास्त गर्दी असते, एवढी छोटीशी सभा कालच्या इकडे झालेली होती। आणि काल बोलत असताना उभाटाचे पक्षप्रमुख इथे आले होते। त्यांचे 10 वर्ष त्यांचे खासदार 2014 आणि 19ला आदरणीय मोदी साहेबांना बघून त्यांना इकडच्या रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जनतेने मतदान केलं आणि कालच्या सभेमध्ये माझ्या निवडून गेलेल्या खासदारांनी 10 वर्ष नेमकं काय केलं हे सांगण्यापेक्षा फक्त शिव्या शाप देण्याच्या पलीकडे पक्षप्रमुखांनी काही केलं नाही। काल म्हटलं की मी कुठलं तरी गाणं ऐकलं सुरुवातीला भाषणाच्या, मग आज आम्हालाही या सभा सुरू होण्याच्या अगोदर आम्हाला हे एक गाणं ऐकायला मिळालं किंवा वाचायला मिळालं की गप रे फावड्या। काल फार पटपट पटपट करून गेलेला आहे। उत्तर देण्यासाठी 4 जून नंतर आम्ही सभा घेऊ आणि इंटरेस्ट सकट जे काय बोललेलं आहे सगळं काय परत देण्याची तयारी आमच्यावर आहे, आमची आहे। कारण का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं, आमच्यावर तसे संस्कार टाकले आहेत की अंगावर आला तर शिंगावर निश्चित घ्या, म्हणून तुम्हाला काय आम्ही सोडत नाही। म्हणे राणे साहेबांना गाडण्याची भाषा करत होते की आमचे आडवे आले तर आम्ही गाडू। आता ज्या व्यक्तीला मानेवरचं मच्छर मारता येत नाही आणि ते कसं मारू हे आपल्या पगारी कामगाराला स्वतःच्या इंटरव्ह्यू मध्ये जो माणूस विचारतो, ज्याला उठायला पायावर उठायला 2 माणसं लागतात, तो आम्हा लोकांना गाडण्याची भाषा या सिंधुदुर्गातून करतात, हे आश्चर्य आहे। 2005 ची जरा पोट निवडणूक कदाचित उद्धवजी विसरले असतील, कुठल्या कुठल्या गलीतून उद्धवजींना कसं इकडून पळून लावलेलं हे परत आठवण करायचं असेल, करून द्यायचं असेल तर 4 जून नंतर आवर्जून यावं, मग आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला आठवण करून देऊ।
पण ही निवडणूक आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर लढवायची आहे। आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये जे काही 10 वर्ष एक निष्क्रिय खासदार इथे निवडून गेला, ज्या पंतप्रधान मोदी साहेबांना बघून आमच्या इकडच्या मतदारांनी त्याला निवडून दिलं, त्याला खासदार म्हणून पाठवलं, हे गेली 10 वर्ष त्यांनी रडण्याच्या पलीकडे आमच्या ह्या मतदारसंघामध्ये काहीही केलं नाही, हे आम्हाला गावागावामध्ये मतदार सांगताय। त्यांनी एक असा प्रश्न आमच्या ह्या मतदारसंघाचा सोडवला, याबद्दल थोडी माहिती द्यावी, कुठेतरी माहिती द्यावी। BSNLचा प्रश्न असो, इकडच्या रस्त्यांचा प्रश्न असो, कुठलाही प्रश्न या गेल्या 10 वर्षामध्ये हे विनायक राऊत नावाचा प्राणी सोडूच शकला नाही। फक्त जेव्हा काय कॅमेरा समोर आला की नुसतं शिव्या शाप देणं, राणे साहेबांवर टीका करणं, आमच्या फडणवीस साहेबांवर टीका करणं, आमच्या मोदीजींवर टीका, एवढंच एक कलम कार्यक्रम। अरे बाबा, 10 वर्ष तू नेमका काय दिवे लावले, तू तरी बोलला पाहिजे, किंवा काल तुझ्या पक्षप्रमुखांनी तरी आम्हाला सांगितलं पाहिजे होतं, तेवढं आम्हाच्याही ज्ञानात भर पडेल। आता आमचे केसरकर साहेब थोड्या वेळ पोचतील। सावंतवाडीमध्ये खरं म्हटलं सावंतवाडीकरांना आज मेजवानी आहे, कारण का कधी नाही तर आमच्या सिंधुदुर्गामध्ये पेंग्विन पाहायला मिळणार आहे। आलाय तिकडे पटपट पट करायला, म्याव म्याव करायला, थोडं म्याव म्याव बोललं, एवढी मिरची झोंबली नांदगावकर साहेब 15 दिवस जेलमध्ये टाकली। पण याला बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर हा कुठल्या आवाजाने बाळासाहेबांचा नातू वाटतो, हा खरं म्हणलं तर संशोधनाचा विषय आहे। मला मत द्या, हे बाळासाहेबांचा नातू बोलूच शकत नाही। आमच्या अमितजींना बघा कसं ठणकावून भाषण करतात, वाटतात की बाबा बाळासाहेबांचे सगळे गुण घेतलेले आहेत। हा फॉल्टी पीस आहे, फॉल्टी पीस आहे। चायनीज मॉडेल असतो ना, फोन बाहेरून व्यवस्थित दिसतो, आतमध्ये मशीनच चालत नाही। म्हणून आवाज, आता सावंतवाडीकरांना प्रश्न पडला असेल की भाषण करणारा तो आहे का ती आहे, हा मोठा प्रश्न पडला असेल। म्हणून उगाच आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये येऊन वातावरण खराब करू नका। तुम्ही आमच्या विकासासाठी, आमच्या लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात? तुमच्या खासदारांनी 10 वर्ष, तुमचा खासदार 10 वर्षामध्ये 7 वर्ष सत्ताधारी खासदार होता। 2014 ते 19 मध्ये जेव्हा शिवसेना भाजपची सत्ता केंद्रात आणि राज्यात होती, तेव्हा तुमच्या खासदार विनायक राऊतांनी काहीही केलेलं नाही। मग तर 2.5 वर्ष उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते, तिथेही हे मासे आमच्यासाठी काय करू शकले नाही। आणि आता शेमड्यासारखं रडण्याचं काम सुरू आहे की मी विरोधी पक्षाचा आमदार आहे, मी खासदार आहे, मी काहीच करू शकलो नाही। संपलेले विषय सगळे बाहेर आणतायत। सिडकोचा कुठला तरी विषय बाहेर काढलेला आहे, आता सिडकोचा विषय इथे कुठल्या जनतेच्या चर्चेत पण नाही, कोण विचारत पण नाही। सिडकोची जी काय ती काय बातमी किंवा ती काय अधिसूचना होती ती रद्द पण झाली आहे, त्याची काय चर्चा पण नाही। आणि मी पण आमच्या ह्या मतदारसंघाच्या जनतेला विश्वास देईन, 4 जूनला तुमचे खासदार हे सन्मान्य राणे साहेब असतील। या कोकणावर येणारा प्रत्येक संकट गेली 35 वर्ष राणे साहेबांनी तुमच्यापर्यंत कधीही पोचू दिलं नाही, म्हणून भविष्यामध्ये पण तुम्ही या सिडको फिडकोची चिंता करू नका, एवढा विश्वास मी माझ्या इकडच्या जनतेला देईन। पण कधीतरी त्या विनायक राऊताला आला तर त्याला विचारा की बाबा सिडको करतोयस ना, सिडकोचा फुल फॉर्म तरी बोल बाबा, काय म्हणतात, काय अर्थ आहे त्याला। आता पाणबुडी प्रकल्पाच्या बद्दल बोलला, आता आमचे केसरकर साहेब पोचतील बरोबर। पाणबुडी प्रकल्प सावंतवाडी वेंगुर्ल्यामध्ये आणणार होते। आता त्या पाणबुडी प्रकल्प जेव्हा आला तेव्हा हाच पेंग्विन तिकडे पर्यटन मंत्री म्हणून होता। पूर्ण दिवस नाईट लाईफच्या नावाने तिथे थेरं करायची, तिथे महिलांवर शोषण करायचं, दिशा सालियान, सुशांत सिंग राजपूत सारखे प्रकरणं बाहेर काढायची, तिथे तोंड काळं करायचं। आणि महाराष्ट्राकडे येणारे हे चांगले प्रकल्प पर्यटन मंत्री म्हणून ह्यांनी लक्ष दिलं नाही,
ह्याच्यामुळे तो प्रकल्प होऊ शकला नाही. म्हणून कोकणाचा कोण खरा अर्थाने विरोधक असेल तर हे उद्धव ठाकरे आणि त्यांचा तो पेंग्विन आहे, एवढं मी ह्या निमित्ताने आवर्जून सांगेन. म्हणून उगाच तुमची जे काय पाप आहेत ना ते आमच्यावर टाकू नका. तुम्ही काय करू शकता ते सांगा. आता कालच्या त्या सभेमध्ये आमच्याकडे पण आहेत मित्र, मध्ये मध्ये मुद्दामून सभा दाखवतात, काहीतरी क्लिप दाखवतात. आमचे पत्रकार मित्र आहेत, इकडे आले तर तिकडे बरोबर जातात, पुरे दिवस बातमी चालली पाहिजे ना. तर नंतर आले काय साहेब बघा हे लोक असे असे बोललेले आहे. आता मला आश्चर्य असं वाटलं की राम मंदिरासाठी पूर्ण देशातला प्रत्येक हिंदू 500 वर्षापासून ज्याची वाट पाहत होता, त्या राम मंदिराच्या निर्माणासाठी आमच्या राष्ट्रीय स्वयंसंघाचे कार्यकर्ते असो, हिंदू समाजाचा प्रत्येक व्यक्ती असो, राम मंदिरच्या निर्माणाच्या अगोदर प्रत्येक घराघरामध्ये फिरला आणि अक्षता वाटपाचा कार्यक्रम घेतला. हे पुण्य काम हिंदू समाज उत्स्फूर्त पद्धतीने करत होता. आणि कालचा तो कुडाळ मालवणचा आमदार आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी, तिथे काहीतरी मी चांगलं बोलतो हे दाखवण्यासाठी काल त्यांनी असंख्य हिंदू समाजाचा अपमान त्यांनी ह्या निमित्ताने केला. त्यांनी सांगितलं जी काय अक्षता वाटली गेली, घराघरामध्ये त्या अक्षताच्या हातात दिला गेला राम मंदिराच्या निमित्ताने, ती किराण्याच्या दुकानातून आणली गेली होती. हे आश्चर्य आहे. म्हणजे नेत्याला खुश करण्यासाठी ज्या हिंदू समाजातून तुम्ही येता त्यांचंही अपमान करण्याचं काम इकडचे उबाटाचे लोकप्रतिनिधी आमदार करत असतील तर त्याला चोख उत्तर येणाऱ्या 7 मेला हिंदू समाज निश्चित पद्धतीने देईल, एवढा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. म्हणून परत जाता जाता आपल्या सगळ्यांना विनंती करेन, जे काय बोलायचं आहे आपले राजसाहेब ठाकरे आणि राणे साहेब निश्चित पद्धतीने बोलतील, आपल्याला सगळ्यांना समजवतील. पण मी आपल्याला विनंती करणार आहे की तिन्ही पक्षाच्या सगळ्या पक्षाच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे आजची रात्र आहे, उद्या आहे आणि परवा मतदान आहे, जागता पहारा दिला पाहिजे. आजपासून 7 तारखे रात्रपर्यंत कोणीही झोपता कामा नये असा निर्धार करून तुम्ही दिवस रात्र मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम करायला पाहिजे. कारण का परत 5 वर्ष परत चुकून तो अगर विनायक राऊत परत इथे बसला तर वरती मोदी साहेब चांगले निर्णायक निर्णय घेत असताना ते आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या मतदारांपर्यंत पोहोचूच शकणार नाही, अशी अवस्था इकडच्या मतदारांची होईल. तुम्ही एक लक्षात घ्या की राणे साहेबांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत, मोदी साहेबांना मत म्हणजे विकसित भारताला मत, असा निर्धार करून तुम्ही येणाऱ्या 7 मेला कमळ या चिन्हावर मतदान करून सन्मान्य राणे साहेबांना ऐतिहासिक मताधिक्य करून निवडून द्या, एवढीच कळकळीची विनंती या निमित्ताने करतो. आणि परत एकदा आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना आणि सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते मंडळींना या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नितेशजी. अच्छा, या